म्हणून त्या हिताला जागा राहायचं आहे. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. जर सात्विक असेल तर कार्य भाग होतो. सात्विक तर कोणाला म्हणलं जातं तर आई बापाची सेवा करतो, नित्य नियमानं ग्रंथाचं पारायण करतो, ह्याला सात्विक म्हटलं जातं. मग ऐसा दे गुंडा तिचा तिरुलोकी लागू दे झंडा. पुत्र असा द्या, तुकाराम महाराजासारखा पुत्र असावा, आमच्या ज्ञानेश्वर माऊली सारखा पुत्र असावा. नाहीतर आजचं पुत्र आहे तर बघा भर दिवसात जिम खेळायला लागलं. पण सात्विक कसं म्हणायचं? म्हणून सात्विक मना निर्माण करून घ्या. संस्कार म्हणणारी गोष्ट चांगली लावा. लहानपणी जर आपण संस्कार चांगलं लावलं मुलाला तर पुढं मुलगा चांगला होणार आहे, घडणार आहे. पण आम्हाला संस्कार नावाची गोष्ट भिकाली लावायची. आज आई बापाला मुलं काठीनं मारायला लागली, आई बापाला शिवे द्यायला लागली. मग आपल्या जीवनात तर काय कळाय? हा गेला गेला जन्म वाया, गेला गेला जन्म वाया, गावगाले पंढरीराया, गावगाले पंढरीराया, म्हणून हे अनमोल किमतीचा नरदेह भगवंतानं आपल्याला दिलाय. देह दिला, देह भजन गोमटा कशासाठी दिला हो? हा ही नरदेह दिला पण कशासाठी दिला? मग ही बी आम्हाला कळणारी. नको ती करत सुटलो आम्ही, करायची दिलं सोडून आणि नको ती करत सुटलो का? तर आम्हाला पल्ल्याला वळण आहे. ज्या वळणानं आम्ही चाललो त्या वळणात हित आहे का अनिहित आहे हो? हा म्हणून मांसारखा जापलं नाही, आपण खाल्ल्याशिवाय सोडत नाही. कोला रोज ऊस खायचा, कोला जायचा ऊस खायचा, आणि कोला ऊस खाऊन महागारी जाताना त्या ऊसात एक कारल्याचं येल चाललेलं होतं. कारल्याचं आता त्या याला कारली लोम करत होती. कारली कोलं ऊस खाल्लं महागारी फिरलं. आता कोल्ह महागारी जाताना कोल्याला कारली थकली. आता कोल्याचा विचार बदलला. कोल्याला वाटला असला निबार ढस ऊस फोडण्यापेक्षा एवढं म्हणला कवळं लुसलुसीत फळ आहे ही खायचं सोडलं आणि आपण म्हणला निबार ढस ऊस फोडतोया. म्हणून कोल्याचा विचार बदलला. कोल्हा महागारी फिरला आणि लोंबकळणारं कारलं तोडलं आणि कोल्यानं कारलं खाल्लं. आता कारल्याचा गुणधर्म गोड आहे का नाही? हा कारल्याचा गुणधर्म कडू आहे. कोल्यानं तोंड कसणं केलं, कोलं लागलं पळायला. आता कोलं पळायला लागलेलं आमच्या डेंबरे महाराजानं बघितलं. आता डेंबरे महाराज तर बसला नाही. कोल्याला हाक मारे, अरे कोल्या अरे का पळतो? कोल्हा म्हणला डेंबरे महाराज. काय म्हणलं कोल्ह डेंबरे महाराज? डेंबरे महाराज काय बी खावा पण म्हणला टंगेल तेवढं खाऊ नका, कारण टंगेल इतका कडू पदार्थ दुसरा नाही. आता त्या कोलेसनी टंगेल कळलं, पण आजच्या कोलेसनी कळायला तयार आहे का हो? का तर लाचवलेलं मन आणि लागलेली जिबलीला गोडी आमची सुटाय तयार नाही हो. त्याच्यामुळं आमचा हित होत चाललंय. म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन आणि त्या चिंतनात हित करून घ्यायचंय. पण कसं घ्यायचंय? मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे, 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 मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. दुर्बल यार दुर्बल यार मंगलमय नाम तुझे
अंधारा विषय तुझे विषयाच्या खात्यातुने औराची बोट तुझे पार वाहू दे मंगलमय नाम तुझे सतत गाऊ 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 दे संताची बोल तुरी लागू दे तुरी संताची बोल तुरी लागू दे तुरी भक्तीचं प्रेम जरी मग्न होऊ दे मंगलमय नाम तुझे सतत गाऊ 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 दे भवसागर कठीण भवसागर कठीण थोडा शहर करती नाम भारती होऊ दे मंगलमय नाम तुझे सतत गाऊ 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 दे बघा म्हणून ही मंगलमय हे नाम कसं आहे तर मंगलमय आहे आणि या नामाच्या चिंतनातच हित करून घ्यायचं आहे म्हणून त्यासाठी आज गुरुचरित्राचं पारायण चालू आहे आमच्या कारंडे महाराजाच्या कशासाठी आहे तर हित करून घ्यायसाठी आपण तरेला नव्हे तर नवल आणि कुळी उतारीलं सर्वांची तो म्हणून आपण तरेल ह्याच्यात नवलच काय पण आपल्या 42 कुळीचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही म्हणून कौले बाबा सांगा आपण तरेला नव्हे ते नवलन कोणी उतारिलं सर्वांची तो मग एकानं केलं का 10ला येत नाही असं नाही म्हणून ती करायचं आहे केल्यानं होत आहे आधी केलंच पाहिजे म्हणून हित करून घ्यायचं आहे तर कुठतरी त्या नामाचं चिंतन करा ती मंगलमय नाम आहे पण आम्हाला ती नाही जुळत आम्ही दुसऱ्याचं वाटलो कसं होईल ही बघाय बसलो दुसऱ्याची गळी मारावी दुसऱ्याचा यक्कर मिळावा हे आमचं चिंतन हा मग हित होत नाही आणि हित झाल्याशिवाय राहत नाही लग्न झालं बाप वारला आई एकटी आता सासू सुना दोघीच घरी आता हे घरी कामाला जायचा लग्न झालेलं नवीन आता सुनबा सासूबाईला पटतंय गावाचा नवीन सुनाच रोज दोघीची भांडणं रोज कामावून घरी आला की आईची सुनची भांडणं आता रोज आहे त्या सुनचे रोज सांगायची काय ना काय गडी वैतागला म्हणला काय करावं आता म्हणला जरा एकीकडे आई एकीकडे बायको बोलायचं तर कोणाला आता म्हणला काय ना आता रोजच भांडणं आहे ती काहीतरी ह्याला अक्कल लाडवली पाहिजे म्हणली काहीतरी विचार केला पाहिजे संध्याकाळी आला का आहे ना दारायण गाठलं आगा ये म्हणला तुला काय पटतं का नाही म्हणला माझ्या बायकोच ग अरे म्हणली अरे रोज म्हणली हे अशीच करते म्हणली तुला रोज तर मी कुठवर गाण्या गाय काहीतरी उपाय काढ म्हणली हे जेव्हा आता झोपी नवरा बायको गेले बायकोनं हाक मारली नवरा अहो म्हणली माझं ऐका म्हणलं काय ऐकायचं म्हणलं असं करू तुम्हाला बी रोज वैताग नको म्हणली आता असं करू आपण ह्या म्हातारीला रानात कोफाट बांधून घेऊया आणि ही म्हातारी रानात ठेवूया आता सकाळपारी रामा उठला जाऊन कोफाट तयार केलं म्हातारीला नेली रानात ठेवली आता भांडणं बी संपली आता रामा रोज कामाला जायचा संध्याकाळी आला का जेवण द्यायचा सकाळ जाताना जेवण द्यायचा असा बराच नेम गेला बराच काळ गेल्यावर बायकोच्या ध्यानात आला आता ही म्हणली रामाला काहीतरी सांगितल्याशिवाय ही जी कळ मरत नाही आणि हिचा शेवटचा काटा काढायला म्हणली असा विचार सुनून केला आता रामाला कामाला आला वैतागला म्हणला काय करायचं म्हणला हे म्हातारीला कुठवर मी सांभाळू म्हणला रोज जातोय हिला भाकरी देतोय सकाळ संध्याकाळ आणि मी सांगितलेलं पटल का म्हणली तुम्हाला म्हणला सांग की काय सांगते ती म्हणले असं करा संध्याकाळी 12ला जावा म्हातारी कोपटात झोपलेली आहे म्हणला बाहेरनं कडी लावा राखेलचं डबडं घेऊन जावा बाहेरनं कडी जाम बांधा राखेल टाका कोपटावर कोपार द्या पिठवून म्हणजे काय यांची कटकट
गेली. आता ह्याला बी बरं वाटलं, म्हणला शेवटचीच कटकट जाईल. काय जर झालं तर म्हातारी रानात मिली म्हणून सांगता येईल. घर पेटलं काय झालं ह्याला बी आखणी सुचली. ह्याला रातच्या 12 रामा उठला, राखेलचं डबडं घेतलं, रानात गेला, दार लावलेलं होतं, बाहेरनं कडी लावली, कडे जाम बांधली, राखेलचं डबडं फेकलं वर, पेटवलं कोपात. पण त्या टायमाला म्हातारी काय कुठे गेली ती माहितीये का? म्हातारी रान गुर मकत शिरली म्हणून रातच्या 12ला म्हातारी गेली रानात. आता रामानं कोफात पेटवलं, त्या कोफटाच्या उजेडानं म्हातारीला रामा दिसला. अरा म्हणली, 9 महिने म्या पोटात वागवला, मी एवढं दुःख सहन केलं आणि ही स्वतःच्या रायला जाळाय निघाला म्हणली. पण हे जी चुकी नाही, ही रामाची चुकी नाही म्हणजे ही त्या भवानीची चुकी आहे. आता तिला सुट्टी देत नाही. रामा उजेडानं दिसला का रामा गेला निघून. आता म्हणला 100% आई गेली म्हणला. आता दोघं नवरा बायको आनंदात घरी झोपली. तोवर इकडं म्हातारीनं काय केलं, आता अंधारात कोफाडवी पेटलं. आता जायचं तर कुठं, म्हातारी चढली आंब्याच्या झाडावर. आता म्हणजे रात जुडो आंब्याच्या झाडावर, म्हणून म्हातारी आंब्याच्या झाडावर चढली आणि निवांत बसली. तोवर गावात चोरी मोठ्या सावकाराची झाली आणि सावकाराची चोरी झाली. गोटोड घेऊन चोर तिच्या आंब्याखाली आलं. आला तर म्हणजे आता ह्या आंब्याखाली आपण सर्वांनी ही धन वाटून घेऊया. आता 5 जणांनी 5 हिस्स केलं. आता 5 हिस्स केलेलं वरनं म्हातारी बघत होती. आता एक म्हणायचं आहे, डेमऱ्या तू जाणता चोर आहे, आधी म्हणजे तू उचल. डेमरे मला आहे, मी नाही उचलणार, आधी येडगे तू उचल. आता ह्या चौघाची मी लागली हुमरा तुमरी चालव. अरे उचलता नाही कोण? म्हातारी मी आहे की म्हणजे वर, मी उचलते. आता म्हातारीनं वरनं हाक दिल्याबरोबर ही गड्यांची पातळी झाली. वर बघितलं, म्हातारी द्रोप दिसली. सगळं सोन्या नाण्याचं गोटोळ चोराने जागेला टाकलं आणि भूत म्हणून चोर पळून गेला. आता ह्या म्हातारीला बी तेवढा चान्स होता. म्हातारीने ती सोन्या चांदीचं गोटोळ बांधलं आणि दिवस उगवाय रामाच्या दारात म्हातारी आली. दारात आली बघा, दाराव हाक मारले, रामा. रामा म्हणल्याबरोबर रामाची निम्यार्धी घेतलेली उतारलीच. तर म्हटला रात्री म्हातारी जळली, म्हटला पेटावली आणि आता दिवस उगवाई कसे आले. रामाने खिडकीतनं नीट बघितलंस निहळून तर खरीच म्हातारी. रामाला दरवाजा उघडला. आगा ये म्हणला, तू कशी काय एवढ्या लवकर आली? आणि काय सांगायचं म्हणजे रामा, रात्री तो मला कोपटात पेटावलं आणि पेटावलं म्हणजे मी धुराधुरानं स्वर्गात गेली. आणि स्वर्गात गेल्याबरोबर म्हणजे तुझ्या प्राचीन माझी गाठ पडली. आणि गाठ पडल्या तुझ्या बाने विचारलं माझ्या रामाची कशी तब्येत आहे, माझ्या रामाची परिस्थिती कशी आहे. आणि मी तुझ्या बाला सांगितलं, अरे रामाची तब्येत आणि परिस्थिती पाक बिघडली, खायला अन्न पाणी सुद्धा नाही म्हणले. म्हणून तुझ्या बाने लोक सोन्या नाण्याचं गोटुळ दिले. आता सुनबाई माग ऐकत होत्या. आता सुनबाई ग बसतील गाव. आत्याबाई, आता प्रेम किती आहे बघा. आत्याबाई, तुम्ही स्वर्गात माघारी आला, माझ्या सासऱ्याची गाठ पडली, पण माझ्या आई बापाची गाठ पडली का नाही? आता हिला बी तेवढाच असं होता. ही म्हणली सुनबाई, गेल्या माझ्या नवऱ्याची गाठ पडली आणि त्याच्याच कडेला म्हणजे तुझी आई बाप आहे ती बघ म्हणली, त्यांची बी गाठ पडली. मग माझ्या आई बापाची परिस्थिती कशी आहे? आगा आगा म्हणजे मायंदाळी परिस्थिती बिघडली बघ त्यांची.
आणि एवढा बाप तर आजार आहे, त्यानं शेवटची इनवणी करून मला सांगितलं 1-2 दिवस तर माझ्या लेकीला माझ्याकड धारा. आणि म्हणली सुनबाई म्हणली अहो सासूबाई मी कशी जाणार आणि मी कशी गेली म्हणली. तसं जायचं तो. म्हणले कसं जायचं तर म्हणले कोपटात झोपायचं, रामभाऊ भांडणाकडे लावल, मी राख्याचं डबड देती, रामभाऊ रातच्या 12ला तुझं कोपाट पेटवल, जरा चटक बसतेल म्हणले पण जरा सण करायचं. आणि तू म्हणले धुराधुरानं वर जाती आणि तुझ्या आई बापाची गाडी घेऊन येते, पण बाया लवकर वर का रामभाऊची मका खुरपाय आली या, लय दिवस तर थांबू नको. नाही नाही म्हणली. रामाला सकाळ गेला, गाव कोपार बांधलं, आता हिला झोपवली कोपटात निघून. आता रातच्या 12ला रामभाऊ गेला, कडी बाहेरनं जाम आवाली, कोपटावर टाकलं, राखेलं दिलं पिठवून. आता मस्त चटक बसल्यात, पण सासून सांगितलंय ना जरा कळ काढलेली. आता पुन्हा माघारी आली गाव. हा मग आम्ही जर दुसऱ्या तोंड काळ करायला गेलो तर भगवंत आपलं तोंड काळ केल्याशिवाय सोडल गाव. मग ही बी विचार नसून हा म्हणून ह्याचा विचार तुकाराम महाराजांनी करायचा सांगितलाय. मानवा विचार कर काय बोलून बसू नको रे, 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 मानवा विचार कर काय बोलून बसू नको रे. बोलून फसला दुर्योधन लुगडी फेरून गेला दमून, मानवा विचार कर काय बोलून बसू नको रे, मानवा विचार कर काय बोलून बसू नको रे, मानवा विचार कर काय बोलून बसू नको रे, मानवा विचार कर काय बोलून बसू नको रे. नामामृत आयतन मरण सांगे हात धरून, मानवा विचार कर काय बोलून बसू नको रे, मानवा विचार कर काय बोलून बसू नको रे, मानवा विचार कर काय बोलून बसू नको रे, मानवा विचार कर काय बोलून बसू नको रे. नामामृत आयतन तोंडावर सांगे हात धरून, मानवा विचार कर काय बोलून बसू नको रे, मानवा विचार कर काय बोलून बसू नको रे, मानवा विचार कर काय बोलून बसू नको रे, मानवा विचार कर काय बोलून बसू नको रे. बघा बोलून फसला तो रावण आणि माती मिळाली त्याच्या गुणानं. मग वासनेच्या संगे जाऊ नको मनान पहा त्या रावणा काय झालं. म्हणून वासना वाढालाय, मन चंचल आहे. मन हेत असलं तर मुंबईला जाता, एक तर चंचल मन आहे आणि वासना वाढाय, म्हणून वासनेच्या संगे लागून जाऊ नको म्हणा. म्हणून मन ताब्यात ठेवा, मन चांगा तो कटोरे मे गंगा. म्हणून मन जर आपलं चांगलं असेल तर देव हुडका जायची गरज नाही. पण आमचं मन वाढाळ आहे, चंचल आहे. वासना वाढाळ गाय गाय रे, वासना वाढाळ Hare
वासना वडाळाय म्हणून वासनेच्या संगीत जाऊ नको, मनान त्या रावना काय झालं म्हणून त्या वासनेच्या मागे जाऊ नका, मनाव विजय मिळवा, मन चंगा तो कटोरे मी गंगा, म्हणून प्रत्येकाजवळ देव आहे, श्वासे श्वासे निमसे निमसे धरा पंढरीची वारी, देव तो पंढरीना आत्मा तो विठ्ठल आहे, मग प्रत्येकातला तो आहे तो भगवंत आहे, ह्याच्यातला एकदा तो निघला तर ह्याचं नाव मड आहे. लगा त्या मड्याला कुठवर दारा ठेवतो म्हणजे हा उचला लवकर मग तिथे लगा फुले क्रबाळा वरडायला गेली हा, अरे ह्याच्यातला तो निघला तर ह्याचं नाव किंमत 0 आहे, मग ह्याच्यात तो तोपर्यंत परमार्थ करा, ह्याच्यातला एकदा तो निघला तर बिघाडलं गणित, पुन्हा कोण कुणाचं नाही. नंगा येना नंगा जाना, साथ नाही अपना, समज मन कोई नाही अपना, देह काळाचा आहे, धन कुबेराचा आहे, येते मनुष्याचे काही नाही, काळ वाट बघत बसलाय आणि धन कुबेराचा आहे. सोन्याच्या लंकेची राख झाली, आमचं 2 एकर ऊस आहे तर आम्ही छत्ती काढायला लागलो, येरे त्याच्या मनात आल्यानंतर काय उपयोगाचं नाही, म्हणून ह्याला अहंकार येऊ देऊ नका, अहंकार आला का बिघाडतय, पण आम्हाला अहंकार आल्याशिवाय राहतोय गो हा, म्हणून तुकाराम महाराजांनी ह्याच्यावर त्याग आणला, त्यागी वैरागी, आणि तो होतो सदा योगी, त्याग आल्याशिवाय वैराग्य निर्माण होत नाही, म्हणून अखंडित त्या नामस्मरणात तुकाराम महाराज दंग झालं. पण कसं झालं, तुकाराम सोडून सारे काम भजनात गंगा, 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 तुकाराम सोडून काम, तुकाराम सोडून काम, तुका भजनात रंग, तुकाराम सोडून सारे काम भजनात गंगा, 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 तुकाराम मग देहभान विसरल्याशिवाय हित होत नाही. देहभान विसरून आमच्या जनाईनं गौऱ्या थापल्या, निर्जीव गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलल्या, रेड्यामुखी वेद ज्ञानेश्वर माऊलीनं बोलायला लावला, रेडा वेद बोलल गाव, पण सद्गुरु सारखा असता पाटीला काही इतरांचा लेखा कोण करी, शब्द सुटला होता आमच्या निवृत्तीनाथाला, त्या रेड्याच्या मुखात जाऊन ती वेद वाचावं लागला, शब्द सुटला होता आमच्या जनाबाईचा, त्या गौरीत जाऊन भगवंताला ती शब्द सोडावं लागलं. निर्जीव गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलल्या, मग तुम्ही आम्ही तर सजीव आहे, निर्जीव गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलल्या, ह्यात नवल काय, पण तुम्ही आम्ही सजीव आहे ना, तो एवढं बी कळ नका हा, पण ही नाही आम्हाला कळत, नको ते आम्ही मार्गाने चाललो ना, आमचा आणि हित आम्हीच करून घ्यायला लागलो, म्हणून गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, म्हणून गीता भागवताचं पारायण करा, अखंडित त्या नामस्मरणात दंग राहा, तुमचं आमचं हित झाल्याशिवाय, म्हणून तुकाराम महाराज त्या हिताला जाग राहिला, आपुली या हिता जो असे जागदा, धन्य माता पिता याची, म्हणून आई बापाला किंमत धन्यता दिली.
ऐसा दे गुंडा तेजा त्रिलोकी लागू दे झंडा म्हणून असा पुत्र जन्माला यावा आमच्या तुकाराम महाराजांसारखा, ज्ञानेश्वर माऊली सारखा, तरच तो सात्विक बनल्या जातो. म्हणून तुकाराम महाराज सात्विक बनलं. म्हणून गीता भागवत करीत श्रवण. तुकाराम 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 महाराजांनी परमार्थ केला नाही का? किती मोठी सावकारकी होती तुकाराम महाराजाची. हा ठेवली गाव. हा अहो शेवट जिजाई एक लुगड्यावर आणली आमच्या तुकाराम महाराजानं. एकच लुगड ती बी 17 ठिकाणी घातली. जिजाई नाहनीत आंघोळीला बसल्या. तीच लुगड नाहनीवर टाकलं ना आंघोळीला बसल्या. देव रंगाळे आहे. त्रिगुणाचा रंग केल्याशिवाय सोडत नाही. सोनार वांगाळ आहे. सोन्याची खसून परीक्षा बघितल्याशिवाय सोनं घेत नाही. तसा देव सुद्धा रंगाळे. तुमची आमची खसून परीक्षा बघितल्याशिवाय सोडत नाही. भगवंतानं रुक्मिणी मातेनं रूप घेतलं. फाटक्या कपडे लिहिली आणि दोघं बी तुकाराम महाराजासमोर आली आणि तुकाराम महाराजाला हात जोडलं. तुकाराम महाराजाचं ध्यान गेलं. आता त्याला न सांगता कळू येते अंतर. त्याला सांगायची गरज आहे व कोण आलेला, पण वळाकलं. पण आता इलाज नाही. हात जोडलं देवानं तुकाराम महाराजा पुढून सांगितलं, अरे म्हणले तुकारामा, अरे म्हणले आम्ही तुझं नाव ऐकून आलो आणि तू दान धर्म करणारा माणूस आहे म्हणून आम्हाला कळलं. तू तुकाराम महाराजाचा उदाहरण करण्याचा माणूस कुठंच व्यक्तणार नाही असं कळलं. म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो. बरं म्हणजे तुमची काय मागणं आहे ती सांगा. माझ्याकडे आहे तेवढं मी देऊ शकेन. अरे म्हणले माझ्या मालकिनीची साडी फाटली बघ म्हणली आणि तेवढी साडी मला दे. साडी होती गाव द्यायला. पण तुकाराम महाराजाचं लक्ष नानीकडे गेलं. तुकाराम भाड दिसना उठला. नाणीवली साडी ओढली आणि रुक्मिणी मातेच्या हातात गेले. आता हातात साडी घेतली का? हल्ली. आता त्याचं डोळ्याचं पातळ वस्तूवरती हल्ली. आता जिजाईची आंघोळ झाली. वर बघती तर साडी कुठं आहे? आता साडी कुठं आहे म्हणून तिनं धावा चालू केला. भगवंताला हाक मारली. पण कशी मारली? अरे विद्या, अरे विद्या विद्या मूळ मायेच्या रे करत्या. अरे विद्या, अरे विद्या विद्या मूळ मायेच्या रे करत्या. अरे विद्या, अरे विद्या विद्या मूळ मायेच्या रे करत्या. अरे विद्या, अरे विद्या विद्या मूळ मायेच्या रे करत्या. अरे विद्या, अरे अरे विद्या, अरे विद्या विद्या मूळ माये
करत्या अरे विद्या 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 बोलबाई करत्या अरे विद्या 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 बोलबाई करत्या तुझी रणकी झाली सीता सावित्री चुरलेली अरे विद्या विद्या बोलबाई करत्या अरे विद्या विद्या बोलबाई करत्या देवीच्या देठाला ओढ बसली जोपर्यंत द्रौपदीचा निर्याव हात होता तोपर्यंत भगवंतानं काम केलं नव्हतं. द्रौपदीचा निर्याव हात बाहेर निघाला आणि भगवंताला दोन्ही हात वर केलं तेव्हा भगवंतानं ती साडीच काम केलं. जोपर्यंत द्रौपदीचा निर्याव हात होत तोपर्यंत भगवंत काम करू शकत नाही. तसं तुमचा आमचा जोपर्यंत निर्याव हात आहे तोपर्यंत तुमचा आमचा भगवंत काम करू शकत नाही. म्हणून ह्याला निर्यावला हात काढा. म्हणून जिजाईने निर्यावला हात काढला. भीमेच्या देठाला वड बसली भगवंताला हाक मारली. रुक्मिणी मातेला जाग आली आणि रुक्मिणी मातेने भगवंताला हाक मारली. भगवंता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि करी कटावरे देवरिया असा जर कमरव हात ठेवून उभा राहिला येड्या तर उद्या तुझ्या पंढरपूरला कोण यायचं रे? अरे तुझा भक्त संकट जागे होना. आता त्याला न सांगता कळू येते अंतर डोळ्याचं पातळ वस्तू 2 पैठणी घेतल्या आणि आमचा भगवंत तुकाराम महाराजाच्या घरी हजर झाला आणि ती 2 पैठणी साडी नेऊन नाणीवर ठेवल्या. इथे ताकद माझ्या तुकाराम महाराजाच्यात आहे. मग ती ताकद तुमच्या आमच्याजवळ आहे का? त्यांना जुळून तुम्हाला जुळत नाही का? पण आपण करत नाही. म्हणून ती ध्यान करा. गीता भागवत करती श्रवण. मग त्याचं श्रवण करा. मनन, श्रवणाचं मनन, मननाचा निध्यास, निध्यासाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. आणि सहज समाधी म्हणून सांगितले. म्हणून तुका म्हणे मज घरो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा वार नाही. म्हणून ती सेवा मला घडू दे. जो आई बापाची सेवा करतो, जो गीता भागवताचं पारायण करतो, आशेचीच मला संगत घडू दे म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले. म्हणून आत जागा, आत जागा. म्हणून राधा सुद्धा का जागली नाही का? कशी जागली? सांज सकाळी बलदेव घरामध्ये शिरतो. सांज सकाळी बलदेव घरामध्ये शिरतो. गया दूध खाऊन मस्करी माझे करीतो. गया दूध खाऊन मस्करी माझे करीतो. सांज सकाळी बलदेव घरामध्ये शिरतो. सांज सकाळी बलदेव घरामध्ये शिरतो. गया दूध खाऊन मस्करी माझे करीतो. गया दूध खाऊन मस्करी माझे करीतो. उंचे डोळे जिंक बांधला हात घाला बोलतो. उंचे डोळे जिंक बांधला हात घाला बोलतो. मानवने शिरजे मध्ये मनात घुरतो. मानवने शिरजे मध्ये मनात घुरतो. गया दूध खाऊन मस्करी माझे करीतो. गया दूध खाऊन मस्करी माझे करीतो. घरामध्ये शिरतो. घरी
गागर घेऊन पाणी जाता वाटेवरी बसतो गागर घेऊन पाणी जाता वाटेवरी बसतो माझा चेंडू हा बळाने तुझ्या बरोबर दिसतो माझा चेंडू हा बळाने तुझ्या बरोबर दिसतो दया तुझा खाऊन मस्करी माझी करतो दया तुझा खाऊन मस्करी माझी करतो सांग सकाळी भंडवळे घरामध्ये शिरतो सांग सकाळी भंडवळे घरामध्ये शिरतो दया तुझा खाऊन मस्करी माझी करतो दया तुझा खाऊन मस्करी माझी करतो आहा एका जनार्दनी राधिका बोले हवा राजी हो एका जनार्दनी राधिका बोले हवा राजी हो तुझे तुझ्या शोभन पाये पांडुरंग दिसतो तुझे तुझ्या शोभन पाये पांडुरंग दिसतो दया तुझा खाऊन मस्करी माझी करतो दया तुझा खाऊन मस्करी माझी करतो पण खोडे केल्याशिवाय सोडतोय गाव हा दूध चोरून खाल्लं तर काय ग बसला का